नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 20 शिकणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे ओळख थोरांची। ओळख थोरांची या पाठाचा हा सेशन क्रमांक 1 आहे। या पाठामध्ये आपण ऑलिम्पिक वीर कुस्तीपटू श्री खाशाबा जाधव आणि HMT ही भाताची नवीन जात शोधून काढणाऱ्या कृषीभूषण संशोधक शेतकरी श्री दादाजी रामजी खोनागडे या दोन महान व्यक्तींच्या कर्तबगारीचा परिचय करून दिलेला आहे। या पाठामध्ये महाराष्ट्राला व भारताला अभिमानास्पद ठरेल अशी कामगिरी या दोन थोर विभूतींनी केलेली आहे। चला तर प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून या थोरांची ओळख आपण जाणून घेऊया, पाहून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, भाग 4 मधील आपण धडा क्रमांक 20 शिकवत आहोत आणि या पाठाचं शीर्षक आहे ओळख थोरांची। ओळख थोरांची या पाठामध्ये भाग 1 याच्यामध्ये खाशाबा जाधव यांची माहिती दिलेली आहे। या पाठाचे लेखक आहेत संजय दुधाणे। यांचा जन्म 1976 साली झालेला आहे। बालपणापासून खेळाची आवड, ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव, ध्रुवतारा सचिन तेंडुलकर, मेजर ध्यानचंद, अजिंक्य त्यारा, फ्लाइंग शीख मिल्खा सिंग, वाटचाल एशियाडची, वाटचाल ऑलिम्पिकची, क्रीडा पर्वणी, कथा ऑलिम्पिकच्या इत्यादी क्रीडाविषयक पुस्तके प्रकाशित आहे। आता बघा, लेखक संजय दुधाणे यांनी जितकेही पुस्तकं लिहिलेले आहेत ती अधिकतर खेळाडूंच्या संदर्भातच लिहिलेली आहे। क्रीडाविषयक ही त्यांची पुस्तके आहेत। यावरून आपल्याला समजत आहे की लेखकांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती। ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव या पुस्तकातून हा उतारा घेतलेला आहे। पाहूया आता पाठाला आपण सुरुवात करूया। पहिल्या भागामध्ये आपल्याला ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांची माहिती दिलेली आहे। कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव पुतळाबाई व दादासाहेब यांचा खाशाबा हा छोट्या चणीचा मुलगा म्हणजे जास्त उंच नसलेला, जेमतेम उंचीचा असा हा मुलगा होता। अण्णा या टोपण नावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिक वीर झाला। इथे बघा, आपल्याला खाशाबा यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती दिलेला आहे की ते कोणत्या गावी राहत होते। कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरती वसलेलं गोळेश्वर या छोट्याशा गावामध्ये खाशाबा राहत होते आणि त्यांच्या आई वडिलांचं नाव काय होतं? आईचं नाव पुतळाबाई आणि वडिलांचं नाव दादासाहेब आणि त्यांचं टोपण नाव अण्णा ह्या टोपण नावाने ते ओळखले जात होते। खाशाबांचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते, तर वडिलांनीही तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या। वडिलांच्या तालिमीत खाशाबांच्या कुस्तीचा श्री गणेशा झाला आणि त्यांचे नाते मातीशी जुळले। श्री गणेशा होणे वाक्यप्रचार आहे। श्री गणेशा होणे याचा अर्थ आहे सुरुवात होणे। या ओळींना आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की खाशाबा यांच्या कुटुंबामध्ये कुस्ती खेळणे ही जी गोष्ट आहे ती परंपरागत आलेली होती की कुस्तीचं आवड त्यांच्या आजोबांना होती। त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांमध्येही आखाड्यात कुस्त्या खेळायची आवड होती। त्यांनी आखाड्यामध्ये अनेक कुस्त्या गाजवलेल्या होत्या आणि अशा रीतीने वडिलांच्या तालीम म्हणजे सराव करून घेणे, तर वडील रोज त्यांची तालीम करून घ्यायची आणि वडिलांच्या ह्या तालमीमध्ये खाशाबांच्या कुस्तीची सुरुवात झाली आणि अशा रीतीने त्यांचे मातीशी नाते जुळले। प्रतिस्पर्धी मल्लास चित कसे करायचे, मान कशी पकडायची, पट कसा काढायचा याचे धडे खाशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले। आत्मसात करणे म्हणजे शिकणे। आता प्रतिस्पर्धी म्हणजे आपला शत्रुपक्ष। स्पर्धेमध्ये बघा, आपल्याबरोबर जो विरोधामध्ये असतो त्याला आपण प्रतिस्पर्धी असे म्हणतो। मग ह्या कुस्तीच्या या खेळामध्ये आपण प्रतिस्पर्धी जो खेळणार असतो त्याला मल्ल असे म्हटले जातात। मग ह्या
कुस्तीच्या खेळामध्ये मल्लाला, समोरच्या प्रतिस्पर्धी मल्लाला कशा रीतीने खाली पाठीवर पाडायचं म्हणजेच चित करणे, त्याची मान कशी पकडायची, पट कसा काढायचे, ह्या सगळ्यांचे धडे खाशाबांनी कोणाकडनं शिकलेले होते, कोणाकडनं आत्मसात केलेले होते, तर त्यांच्या वडिलांकडून. त्या काळी गावागावात उरूस भरायचे. या उरसांमध्ये जत्रेत आखाडे भरत. उरूस भरणे म्हणजेच मोठ्या गावामध्ये बघा जत्रा वगैरे भरली जाते. आपण बघतो की गावामध्ये कधी आपल्या देवाची जत्रा असते, मोठी असते की नाही, ती कुलदेवतेची जत्रा असते. मग अशी गावागावामध्ये मोठे उरूस भरायचे, उत्साह भरायचा आणि ह्या उत्सवामध्ये जत्रेमध्ये मोठे मोठे आखाडे भरत. मग ह्या आखाड्यांमध्ये कुस्तीचा खेळ चालू व्हायचा. खाशाबांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती. तर बघा, लहानपणापासून खाशाबांना पण कुस्ती खेळण्याची आवड निर्माण झालेली होती. एकंदरीत त्यांच्या परिवारामध्ये पूर्ण जे वातावरण होतं ते कुस्तीमय वातावरण असल्या कारणाने त्यांच्यावरती पण त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या मनावरती सुद्धा ही कुस्ती बिंबली गेलेली होती. आणि वयाच्या केवळ 8व्या वर्षीच पहिल्यांदा जत्रेमध्ये खाशाबा यांनी ती कुस्ती जिंकलेली होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. शालेय म्हणजे 1ली ते 10वीच्या शिक्षणाला आपण शालेय शिक्षण असे म्हणतो आणि पुढचं आपण हायस्कूल म्हणतो. कधी अगोदर बघा शिक्षणाचे जे हे होते ते वेगळे होते की 1ली ते 7वी म्हणजे शालेय, नंतर हायस्कूल म्हणजे 8वी 9वी 10वी आणि नंतर विद्यापीठ म्हणजे विद्यालय म्हणजे 10वीच्या पुढचे शिक्षण. तर अशा रीतीने लेखक सांगतात की शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि ते जे टिळक हायस्कूल जे होते ते गोळेश्वर गावापासून हायस्कूल 5 किलोमीटर दूर होतं. आतापर्यंत ते त्यांच्या गावामध्ये शाळेमध्ये जात होते शालेय शिक्षण घेण्यासाठी. परंतु हायस्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांचं हायस्कूलचं शाळेची जे अंतर होतं ते 5 किलोमीटर असल्या कारणाने सकाळी शाळेत लवकर पोहोचण्यासाठी खाशाबा रोज चालत न जाता पळत जायचे व अंधार पडण्यापूर्वी घरी परतता यावे म्हणून ते पळत यायचे. पळत येण्याच्या सवयीमुळे त्यांचा कुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला. तर अशा रीतीने बघा इथे वर्णन केलेलं आहे की 5 किलोमीटर अंतरावरती त्यांची हायस्कूल असल्या कारणाने त्यांना जेव्हा शाळेमध्ये निघायचं असेल तर शाळेला जायला उशीर होऊ नये म्हणून ते चालत न जाता पळत जायचे. आणि त्याचप्रमाणे 5 किलोमीटर लांब शाळा असल्या कारणाने संध्याकाळी त्यांना घरी यायला उशीर होऊ नये म्हणून ते शाळेतून परत येताना सुद्धा पळत यायच्या. मग ह्या पळत जाण्या आणि येण्याच्या सवयीमुळे कुस्तीतील दम त्यांना चांगलाच म्हणजे त्यांची जी ह्युमिनिटी किंवा शारीरिक क्षमता जी होती ती अत्यंत मजबूत झालेली होती. आता तुम्हाला माहिती असेल की गावी अगोदर शाळेच्या वेळा ज्या असायच्या त्या पूर्ण दिवस शाळा असायच्या. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत 5, 5:30, 7च्या दरम्यान शाळा मग सुटायची. मग त्यावेळेस सकाळी पण लवकर उठून त्यांना शाळेत पोहोचावं लागायचं आणि संध्याकाळी पण जर 5:30, 6 वाजता जर शाळा सुटत असेल तर घरी 5 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्यांना अंधार होऊ नये या भीतीने ते पळत जायचे आणि पळत यायचे. आणि अशा रीतीने ह्या पळत येण्या जाण्याची सवय त्यांना कुस्ती खेळण्यासाठी ती सहायता ठरली. अनवाणी पायाने धावल्यामुळे पाय काटक बनले. अनवाणी म्हणजे की चप्पल न घालून चालणे, पायात चप्पल नसणे. आता ते हे जे धावत जायचे ते धावत जाताना ते पायामध्ये चप्पल घालायचे नाही आणि त्यामुळे काय झालेले होते की पाय त्यांचे काटक म्हणजे टणक कणखर असे बनलेले होते. आता कदाचित ते दोन कारणांमुळे ते पायात चप्पल न घालता पळत असतील. एक तर पहिलं असू शकतं की कदाचित त्यांच्या घरची जी परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती चांगली नसेल म्हणून त्यांच्याकडे चपला नसतील, किंवा मग त्यांनी जाणून बुजून चपला घालण्याचं टाळत असतील कारण की त्यांना माहिती की जर चपला न घालता मी पळालो तर माझे पाय काटक बनतील, टणखर बनतील, मजबूत बनतील आणि त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग त्यांच्या कुस्ती या खेळामध्ये होऊ शकतो. म्हणून ते कदाचित पायात चप्पल न घालता पळत असतील किंवा धावत असतील. पावसाळ्यात झाडाझुडपातून गुडघ्यापर्यंत चिखल तुडवत पावसाची तमा न बाळगणे वाक्यप्रचार आहे. तमा न बाळगणे याचा अर्थ होतो की पर्वा न करता. तर पावसाची तमा न बाळगता खाशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली. आता बघा, जरी त्यांना कुस्ती खेळण्यामध्ये लहानपणापासून आवड होती तरी पण त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण
अपूर्ण सोडलं नाही, ते पूर्ण केलं. आणि शिक्षण आणि व्यायामाची साधना पूर्ण करत असताना त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या, पण त्या अडचणींचा सामना करून त्यांनी त्यांचं ह्या दोन्ही पण कार्य पूर्ण केलेले आहेत. मग बघा, पावसाळ्यामध्ये झाडाझुडपातून गुडघ्यापर्यंत त्यांना चिखल तुडवत जावं लागायचं. तर गावचं ठिकाण तुम्हाला माहिती आहे, कशी पाऊस असतो तो एकदम भरमसाठ पाऊस येतो आणि त्याबरोबरच त्यांची जी शाळा 5 किलोमीटर अंतरावरती असल्या कारणाने त्या चिखलातून त्यांना जावं लागायचं. आणि पावसात मग कितीही जास्त कितीही पाऊस आला तरी त्या पावसाची ती पर्वा करायची नाही, तरी शाळेत जायचे म्हणजे जायचे आणि व्यायामाची वेळ पण त्यांची चुकवायची नाही. अशा रीतीने शिक्षण आणि व्यायामाची अशी दुहेरी साधना त्यांनी पूर्ण केली. जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा 15वा महोत्सव फिनलँडची राजधानी हेल्सिंकी येथे 1952 साली पार पडला. मात्र बघा, जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, तुम्हाला माहिती असते की ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ज्या आहेत ते जागतिक स्तरावरती असतात. जगातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ह्या क्रीडा स्पर्धा असतात. आणि अशा ह्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या 15वा महोत्सवाच्या वेळेस फिनलँडची राजधानी, म्हणजे एक युरोपीय देश आहे फिनलँड हा, आणि फिनलँडची राजधानी असलेली हेल्सिंकी येथे 1952 साली ही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पाडली. तेथे खाशाबांनी भारताला कुस्ती या खेळ प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले. तर तुम्हाला जर हा परिच्छेद विचारला तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की कोणत्या साली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडली होती, तर तुम्ही उत्तर लिहू शकतात की 1952 साली. आणि ती कुठे खेळण्यात आलेली होती स्पर्धा, तर फिनलँडची राजधानी असलेली हेल्सिंकी येथे. मग तेथे खाशाबांनी भारतामध्ये कोणतं पदक मिळवलेलं होतं, तर ते खेळा प्रकारातील कांस्य पदक. आता तुम्हाला माहिती आहे की हे पदक जे असतं ते अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण की ते जागतिक स्तरावरती ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा खेळली जाते. तिथपर्यंत पोहोचणं हीच फार मोठी जबाबदारी असते, कारण की प्रत्येक देशातील लोकांना हा चान्स मिळेल असं नाहीच आहे. पण आपल्या भारत या देशातील ह्या खेळाडूला कुस्ती खेळण्यासाठी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये खेळायला चान्स मिळाला होता, पण त्यांनी त्यांच्या त्या संधीचं चीज करून दाखवलं होतं. त्यांच्या त्या मेहनतीचं त्यांनी तिथे सगळं चीज करून दाखवलं होतं आणि त्यांच्या ह्या खेळ प्रकारामध्ये त्यांना कांस्य पदक मिळवून दिलेलं होतं. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक होय. तर अशा रीतीने पूर्ण देशामध्ये खेळली जाणारी ही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला पहिले मिळवून दिलेलं खाशाबांद्वारे कांस्य पदक होतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या ह्या भारत देशाचं नाव विजयी घोषित करून आपल्या देशाचं सन्मान वाढवलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, इथे आता चर्चा करून सांगूया. आपण 3 प्रश्न पाहूया. हे तुमच्या अभिव्यक्तिगत किंवा स्वमत मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो. तुम्हाला जो खेळ आवडत असेल ते तुम्ही त्याची माहिती इथे द्यायची आहे. तो खेळ कोणता आहे त्याचं नाव लिहायचं आहे. कोणाला क्रिकेट खेळायला आवडतो, कोणाला कबड्डी, कोणाला खो खो आवडतो, कोणाला कुस्ती खेळायला आवडतं, किंवा मग कोणाला बैठी खेळ खेळायला पण आवडतात, जसे कॅरम असतो, चेस असतो, किंवा याच्या व्यतिरिक्त जो खेळ काही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही लिहायचे. तुम्हाला कोणता खेळाडू सर्वात जास्त आवडतो, का आवडतो. तुम्हाला बघा, विविध जे खेळ आहेत, क्रिकेट आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, ते याच्या व्यतिरिक्त पण भरपूर खेळ आहेत. फुटबॉल आहे, टेनिस बॉल आहे, जे काय असेल तर त्या क्षेत्रामधील कोणता खेळाडू तुम्हाला आवडतो त्याचं नाव लिहायचं आहे आणि तो सर्वात जास्त का आवडतो त्याचं कारण तुम्हाला इथे सांगायचं आहे. आणि ही जे पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला स्वतः करायचं आहे की दूरदर्शनवरील क्रीडा जगतमधल्या बातम्या पहा व ऐका आणि वर्गात त्याच्यावर चर्चा करा. तर हे तुम्ही दूरदर्शनवरती ज्या स्पोर्ट्स संबंधी बातम्या असतात त्या ऐकायच्या आहेत आणि तुम्हाला आवडणाऱ्या त्या बातम्यांमधील एखादी क्रीडा संबंधी जी बातमी असेल ती वर्गात येऊन चर्चा करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आज आपण काय शिकलो, तर आज आपण या पाठामध्ये ऑलिम्पिक वीर कुस्तीपटू श्री खुशाबा जाधव यांच्याबद्दल माहिती शिकलो. पुढील पाठाच्या भागामध्ये आपण ओळख थोरांची मधील दुसऱ्या थोरांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
धन्यवाद.